या टीमने देखील चांगला सपोर्ट त्यांना केला आणि त्याच उमेदीनं ही स्पर्धा मात्र आज सत्यामध्ये पुन्हा उतरताना तुम्हाला पाहायला मिळाली आहे. कर्जत परिसर आणि कर्जत परिसरामध्ये ही नामांकित स्पर्धा आणि आज पाहिलं तर 2 षटकांची मॅच आहे. चला 11 स्टार डोनेवाडी ब संघ आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आणि फिल्डिंग लावायची आहे. टीम चेरिवली संघ, जो संघ जिंकेल तो शेवटची मॅच खेळण्यासाठी सज्ज होईल, परंतु जो संघ आता इथून पराभव होईल थेट मात्र रिकाम्या हाती त्याला घरी परतावं लागेल. परंतु घरी आता कोण परतील येणारे 24 बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये सांगून जातील, कारण की फर्स्ट इनिंगमध्ये 12 बॉल आणि सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला 12 बॉल मात्र पाहायला मिळतील. टॉस जिंकला होता 11 स्टार डोनेवाडी ब संघानं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजीसाठी पाहिलं तर आमंत्रित इथून चेरिवली संघाला मात्र केला, परंतु चिंचवली संघ आपण देखील सज्ज राहायचं आहे. जशी मॅच आणि जशी इनिंग संपन्न होईल आपला कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपण लगेच पाठवायचा आहे. मालिकावीरसाठी पाहिलं तर स्पोर्ट बायसायकल मात्र पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाजसाठी कूलर आणि बेस्ट बॉलरसाठी पाहिलं तर स्पोर्ट शूज अशा पद्धतीनं वैयक्तिक पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. परंतु ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडला धावकऱ्या त्याचा फलंदाज रितेश आणि त्यांच्या जोडीला रोहन आणि 12th मॅन तुषार सध्या 12th मॅन. पहिलाच बॉल लोव फुल टॉस, कॅची संधी त्या ठिकाणी आणि पकडलाय पहिला झेल. विकेट डाऊन. 11 स्टार इथून थोडं संकटामध्ये सापडेल, कारण की पहिलाच बॉल बाउंड्री क्लिअर करायची होती. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं, मनगटी ताकदीचा वापर थोडासा कमी पडला आणि या खेळाडूला आता मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. गोल्डन डकचा शिकार झालाय आणि पहिली सफलता दीपक या गोलंदाजाला मिळाली जाईल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जयेश दाखल होताना पाहायला मिळतील, परंतु पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली गेली आहे. दबाव आता इथून 11 स्टार डोनेवाडी ब संघावर वाढली जाईल, कारण की ज्या पद्धतीनं सुरुवात हवी होती या संघाला विश्वास दाखवलं होतं बॅटिंग करण्यासाठी टीमनं, परंतु त्या विश्वासावर मात्र सार्थकी ठरावं लागेल. हा बॉल बाहेरील दिशेमध्ये चाललाय, परंतु इथे रेफर सध्या पाठरनं केला, चॅलेंज अंपायरला केला आणि टीव्ही अंपायर आता इथून चेक करतील हा बॉल वाईट आहे की नाही आहे. परंतु 12वा तिकडे गेलाय. बॉल सध्या पाहावा लागेल. ओहो, इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण की लेनच्या अगदी जवळपास हा बॉल गेलाय आणि डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमने आता इथून रिव्ह्यू गमावलाय. यानंतर मात्र तुम्हाला रिव्ह्यू नसणार आहे. बॅटिंग टीम याकडे देखील आपण लक्ष केंद्रित करावं. बॉल आलाय डॉट. सध्या प्रेशर वाढलं जाईल 11 स्टार डोनेवाडी संघावर. यावेळेसला फिरून मारण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय गलीच्या दिशेमध्ये. बॉल झालाय फरार. पूर्णपणे ऑस्ट्रिपवर निघाले होते, लेंथ बिघडवली ती दीपक या गोलंदाजाची आणि बॉल चाललाय आउट ऑफ द पार. नंबर 4 पहिला चौकार.
चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं टीमची धाव संख्या आता पुढे वाढताना पाहायला मिळेल. धावा पाहिल्या तर विकेट नंतर ही 4 धावा आड कराव्या लागतील डोनेवाडी संघाच्या अकाउंटमध्ये. तब्बल पाहिलं तर 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी दीपकने केली होती. सेकंड राऊंडच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. परंतु जसं मैदानाच्या आतमध्ये खेळाडू जयेश दाखल झाले आहेत, पूर्णपणे सध्या त्यांना डॉमिनेट केलाय आणि चांगली बॅटिंग सध्या दाखवतात. प्रेक्षकांना फुल टॉस बॉल मिस टायमिंग आहे, परंतु बॉल चाललाय आउट ऑफ द पार. नंबर इथून 6 दीपकच्या अगेन्स्ट. आणखीन मोठा फटका. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं टीमची धाव संख्या जर पाहिली तर 10 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. 11 स्टार डोनेवाडी ब संघाच्या माध्यमातून ही धाव संख्या मात्र लागताना पाहायला मिळेल, कारण की गोलंदाजाची लेंथ ओळखल्या ती फलंदाजांना. ओहू यावेळेसला फुलर लेनचा बॉल ब्लॉक लाईनवर टाकलाय. थ्रो चांगला पाहायला मिळाला. अल्पेश यांच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या 1च्या मदतीनं 11 या धाव संख्येवर जाताना पाहायला मिळेल. टीमचं नावही पाहिलं तर 11 स्टार डोनेवाडी ब संघ आणि टीमची धाव संख्या ही देखील 11 पाहायला मिळेल. बॉल संपन्न झालेत. या षटकामध्ये 5 शेवटचा अंतिम बॉल आणि समोर रोहन असणार आहेत. ओहू यावेळेसला स्वीट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल इथून डॉट आलाय आणि ओव्हर क्रमांक पहिला यांचा खेळ मात्र संपन्न झाला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धाव संख्या पाहिली ना तर 11 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. टीम 11 स्टार डोनेवाडी ब संघ. दुसऱ्या षटकाला सुरुवात. 2 ओव्हरची मॅच आहे. टॉस हरल्यानंतर फिल्डिंग सध्या चिरवली संघ करताना पाहायला मिळेल आणि या मागील मॅच मधला मॅन ऑफ द मॅच मैदान षटक टाकणारा गोलंदाज सुनील गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळीचा बॉल इनसाइड आउटला उडवलाय, परंतु चुकी इथे फिल्डरने केल्या. कॅच कडे जाणं गरजेचं होतं, परंतु बाउंड्री अडवण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु आबाक्याच्या बाहेर. नंबर 4 आला इथून. आणखीन चौकार. या 4च्या मदतीनं टीमची धाव संख्या देखील पुढे जाईल. 15 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळते. 20च्या आतमध्ये रोखणं फार महत्वाचं राहील चेरवली संघाला, कारण की विसरून चालणार नाही. या सेकंड इनिंग मध्ये बॅटिंगही करायची आणि ज्या गोलंदाजानं मेडन षटक टाकलं होतं त्याच्या पहिल्याच बॉलवर चौकार खेचलाय. हा बॉल बुंध्यामध्ये टाकलाय. डीपेस्ट्रा कबडला पाहिलं तर लॉंग ऑफला गेला. हा बॉल थ्रो पाहायला मिळतोय. चांगला सिंगल कंप्लीट झाल्या आणि सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली तर 1 विकेट असताना 16 धावा सध्या धाव फलकावर पाहायला मिळतील. या षटकामध्ये 4 बॉल शिल्लक राहिल्यात आणि 4 बॉल मध्ये आता कितपत धावेंचं लक्ष चेरवली संघाच्या अगेन्स्ट मात्र उभारल्या जातील हे देखील पाहणं फार महत्वाचं राहील. रोहन आहे समोर. यावेळेस स्टँडवर टाकण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टिक हुकले गेल्यात. व्हाईट बॉलचा इशारा इथे अंपायरचा आलाय आणि 1च्या मदतीने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचेल 1 बाद असताना 17 या धाव संख्येवर. 17 आणि आता इथून कोणाला मात्र खतरा असणार आहे. 17चा खतरा सध्या गोलंदाजाला असणार आहे की बॅटिंग करताना दोन्ही फलंदाजांना असणार आहे. 17 धावा सध्या पाहायला मिळतील ऑन बोर्डवर. बॉलर तयार. यावेळेचा बॉल आणखीन चुकीचा टाकलाय. इथे धावी कंप्लीट होईल का? थ्रो तर केलाय, परंतु धाव ही देखील आता कंप्लीट होताना पाहायला मिळते. परंतु आणखीन धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये पहा ही चूक करून बसल्या, कारण की गोलंदाजाचं लक्ष होतं धाव घेण्याची गरज होती का. आता ही पाहावं लागेल आणि निर्णय अजून अंपायरचा आला नाहीये. हा बॉल कशा पद्धतीचा टाकला गेलाय, वाईट आहे की नो आहे, आता या थोड्याच वेळात अंपायर आमच्यापर्यंत पोहोचवतील आणि आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. परंतु रन आउट तर निश्चित असणार आहे.
इट्स अ नो बॉल कॉल बाय ऑन फील्ड अंपायर. या 2 धावा पाहायला मिळतील आणि 2 धावेंच्या मदतीनं टीमची धावसंख्या पुढे जाईल आणि टोटली पाहिलं तर 19 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळेल. नवीन खेळाडू तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. उघडा डोले पहा नीट, कारण की आता भर रात्रीमध्ये पुढचा बॉल असणारा फ्री हिट. ओहो, फ्रीटचा बॉल बुंड्यामध्ये टाकलाय. चांगला डिलिव्हर्ड इथे केलाय गोलंदाज सुनीलनं. धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय, परंतु रनआउटची चान्स देखील आहे. परंतु एक धाव आता मिळाली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं 20 धावा मात्र धाव फलकावर लागल्या. 10ची सरासरी बॅटिंग करत असताना इथून 11 स्टार डोनेवाडी ब संघानं मात्र केल्या, कारण की 2 विकेट लॉस आहे. टीमची धावसंख्या 20 आहे आणि या बॉल मध्ये काय घडलं जाईल, चांगल्या लेंथवर गोलंदाजी करावी लागेल सुनीलला देखील. ओ, फुटवर्कचा वापर करायचा होता, परंतु हा बॉल वेगवान पाहायला मिळाला, कारण की पूर्णपणे गुडलेन स्पॉटवर या बॉलला रिलीज केलं आणि बॉल पाहिलं तर आता इथून डॉट आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार सुनील. तेजस याबलीसला फिरून मारण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील देखील केली जाते, परंतु हलकीशी बॅटची इनर एज लागली गेल्या, परंतु इथे सिंगल धाव कंप्लीट झाली आणि सिंगलच्या मदतीनं एकच्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावर. हा बॉल फार निर्णायक राहणार आहे, कारण की याच बॉलवर आता टार्गेट सेट होणार आहे. परंतु धावा आता किती या अंतिम बॉलवर काढल्या जातील बॅटिंग करत असताना पाहावं लागेल. हा बॉल वेगवान टाकलाय, लाऊडली अपील लेग बिफोर साठी, परंतु इथे पहा नाहीये धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु अशी धाव घेतली जाईल का, परंतु नाहीये. खेळाडू आता इथून रनआउट साठी, स्टंप हिट साठी. चला आता इथून चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून मागच्या बॉलवर काय घडलं गेलं. कीपरनं बॉल पकडल्यानंतर थ्रो तर केला होता, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सुरक्षित आहेत की नाही ते पाहावं लागेल आणि सध्या केटीच लाईव्हच्या माध्यमातून ते पाहिलं जातं. सेफ आहे, फलंदाज सेकंड साठी आउट आहे, परंतु एकच धाव. एका धावेच्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली तर टोटल 22 पाहायला मिळतील आणि लक्ष 23 धावेंचं असणार आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 23 धावेंची गरज आहे. बॅटिंग करताना पाहिलं तर चिरवली संघाला टोटली 22 धावा फिल्डिंग ज्यावेळेसला चिरवली संघ करत होते आणि त्यांनी 22 धावा मात्र खर्च केल्यात आणि आता 23 धावा त्यांना बॅटिंग करत असताना विजयासाठी या धावा मात्र काढाव्या लागतील. आणि गोलंदाज पाहिलं तर गणेश
ज्यांचा आवाजही तुम्ही ऐकलं आणि तेच सध्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. 11 स्टार डोनेवाडी ब संघाच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल आणि ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला विश्वनाथ, दुसऱ्या बाजूला दीपक. राईट अँड लेफ्टीचं कॉम्बिनेशन, परंतु या दोन्ही फलंदाजाच्या खांद्यावर टीमचं भार असणाऱ्या. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर गणेश यांच्या खांद्यावरही टीमची जिम्मेदारी असणाऱ्या आणि तशा पद्धतीनं गोलंदाजी केली जाईल का की या 23 धावा मात्र चेस करून इथून विजय होतील चेरोवली संघ, की 12 बॉलमध्ये 23 धावा डिफेन्स करून विजय होतील 11 स्टार डोनेवाडी ब संघ. पहिलाच बॉल यावेळेसला समोर खेळण्याचा प्रयत्न होता, वेगवान टाकलाय आणि हा बॉल पाहिला तर डॉट आलाय. पहिल्या बॉलवर ज्यावेळेसला चेरोवली संघही गोलंदाजी करत होते त्याही वेळेसला कदाचित बॉल पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळालं होतं. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली होती, परंतु इथे तसं घडलं नाही. डॉट आलाय. यावेळेसला समोर हा फटका खेचला गेलाय. फिल्डर तर आहे, चांगली फिल्डिंग, ओव्हर थ्रो, सेकंड राऊंड आणि रनसाठी धावलेही होत्या, परंतु एकच धाव मात्र इथून मिळाली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं टीमची धाव संख्या 1 ना अकाउंट सध्या ओपन केलं जाईल. प्रेशर वाढेल, ज्यावेळेसला सिंगल धाव येईल ना चेरोवली संघावर दबाव वाढेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे. जरी पहिल्या ओव्हरमध्ये 10च्या पलीकडे हा संघ गेला ना तर कुठेतरी येत्या गोलंदाजावर प्रेशर राहील, परंतु जर या गोलंदाजानं 10च्या आतमध्ये रन रेट ठेवलं ना तर प्रेशर चेरोवली संघावर वाढलं जाईल. परंतु दीपक असणार आहेत समोर. 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. यावेळीचा बॉल मारण्याचा प्रयत्न होता, फिरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉलवर नजर नाही आहे दीपकची. ज्यावेळीसला टप्पा पडला, थोडासा रफ्तार कमी झालाय आणि बॉलही पाहिलं तर सध्या डॉट आला. 3 बॉलचा खेळ झालाय संपन्न. टीमची धाव संख्या विदाउट लॉस 1 धाव मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळते. आणखीन 22 धावांची गरज आहे टीम चेरोवली संघाला. ओहो, यावेळीचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, जसा टाकला हा तसाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय आणि पहिला तडाखा फलंदाज दीपकच्या बॅटमधला हा गगनभेदी, गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं आता प्रेशर का गोलंदाजावर वाढलं जाईल, कारण की टीमची धाव संख्या पाहिली तर 7 धावा मात्र धाव फलकावर लागल्या जातील आणि या जोडीला का ओपनिंगसाठी पाठवलं टीमनं हे काम देखील करावं लागेल, परंतु एका बाजूला गोलंदाजालाही विचार करावा लागेल. टीमचा विश्वास अद्यापही त्याच्या पाठी आहे आणि त्याला मात्र सार्थकी खरा उतरावा लागेल गोलंदाजीमध्ये, परंतु उतरलं जाईल का? 7 धावा धाव फलकावर लागल्यात. आणखीन एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल इथे डॉट येताना पाहायला मिळतोय. बारी बारी सबकी बारी, पहिले आपकी बाद में हमारी, आणि सध्या तेच पाहायला मिळायला. पहिला पाहिलं तर दीपक यांची पारी होती, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर गणेश यांची पारी पाहायला मिळाली. बॉल आलाय डॉट. 7 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. ओहो, आणखीन एकदा बॉल तर हवेमध्ये आहे, उंची पाहावं लागेल आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार. काय कमालीचं सध्या तालमेल पाहायला मिळालं होतं. बारी बारी सबकी बारी, पहिले आपकी फिर हमारी, असं चित्र पाहायला मिळत होतं, परंतु या गोलंदाजानं आता संकटामध्ये टाकलाय टीम 11 स्टार डोनेवाडी ब संघाला. सध्या आमचे 12th मॅन तेही टेन्शन मध्ये गेले. आय थिंक 12th मॅन त्या ठिकाणी असते तर तुम्ही कॅच पकडला असता, बरोबर की नाही? म्हणूनच तुम्हाला 12वा बसवला मित्रा. टीमची धावसंख्या, थोडंसं हसी मजाक देखील करणं गरजेचं आहे, कारण की मनुष्य आधीच आयुष्यामध्ये बरेचसे दुःख, परंतु त्या दुःखांना विसरून आज क्रिकेट खेळण्यासाठी बरेचसे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत, परंतु त्यांनाही माहिती आहे त्यांच्या आयुष्यामध्ये किती दुःख आहे, परंतु ते मैदानाच्या बाहेर. टीमची धावसंख्या टोटल बोर्डवर लागली 13 धावा. आता येणारे बॉल 6 आणि त्यामध्ये 10 धावांची गरज आहे.
कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही संघानं पाहिलेलं स्वप्न आज सत्यामध्ये उतरवतील का हे पाहणं गरजेचं राहील. यावेळेसला लोव फुल टॉस आडव्या बॅटनं मारलाय. बॉल डीप कडे चाललाय. फिल्डिंग चांगली सेकंड साठी धावल्या दीपक, परंतु थोडासा ब्रेक लावला आणि परत पाठीमागे रिव्हर्स खेळ टाकलाय. सिंगल धाव मात्र इथून मिळताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीनं टीमची धाव संख्या 14 धावा मात्र धाव फलकावर लागल्या जातील. 14 धावा धाव फलकावर. 5 बॉल 9 धाव्यांची गरज आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पाहिलं तर 9 आकडा हा शुभ मानला जातो आहे, परंतु अशुभ कोणासाठी असणार आहे? टीम 11 स्टार डोनेवाडी ब संघाच्या बाजूनं की टीम बॅटिंग करत असताना चेरुवली संघाच्या बाजूनं ज्या खेळाडूंना अशा पल्लवित केल्या त्या फलंदाजाला काय इथून विझवला जाईल पाहणं गरजेचं राहील. दीपक ऑन स्ट्राइक एंडला वैयक्तिक 12 या धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. तयार आहे गोलंदाज तेजस, परंतु हा बॉल देखील पाहावा लागेल आणि पंच वळतात आणि सांगतात इट इज द व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या मदतीने एक धाव ऍड केली जाईल. टीमची धाव संख्या पाहता पाहता 15 या धाव संख्येवर मात्र जाऊन पोहोचल्या. आणखीन पाहिलं तर 8 धावींची मात्र इथून गरज असणारा. बॉल 5 शिल्लक आहेत. दीपक समोर. ओहो, यावेळेसला स्लोवर डोक्याचा वापर मात्र इथे गोलंदाजानं केलाय, कारण की स्ट्रेंथ पाहिली फलंदाजाची. पूर्णपणे ताबामध्ये फलंदाज होते, परंतु घाव घालण्याचा प्रयत्न होता, परंतु सध्या इथे मलम लावल्या ते गोलंदाजानं. आलाय डॉट बॉल. 4 बॉल 8ची गरज. ओहो, यावेळीचा बॉल पाहावं लागेल. गगनभेदी पुन्हा एकदा हा बॉल चाललाय. आसमानी सुलतानी येतोय दीपक यांच्या बॅटमधनं. आणखीन एकदा मोठा तडाखा. नंबर 6 मॅक्सिमम 6 रन. तरी पण मॅच मात्र संपन्न झाली नाहीये. आता बॉल पाहिलं तर शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये 3 आणि धावा करायच्यात आता 2. आमचे 12वे खेळाडू सध्या पूर्णपणे शॉक मध्ये गेल्यात, परंतु जर एखादा डॉट बॉल आला तर त्यांच्याही चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळेल. ओहो, पाठीमागे चाललाय. परंतु आता पाहावं लागेल हा काय आहे. डिसिजन सध्या पेंडिंग आहे. मॅच क्रुशियल मोमेंटला आहे. सध्या गरमागरमी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु पंच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. इट्स अ फेअर. बॉल सीमा पार आणि जिंकल्या मॅच चेरिवली संघानं. हार्डलक टीम 11 स्टार डोनेवाडी ब संघ. हार्डलक मित्रा, परंतु पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा असतील. टीम 11 स्टार डोनेवाडी संघ, आज आपण हारलात, परंतु पुढच्या वाटचालीसाठी तुम्हालाही शुभेच्छा असतील. चांगली लढत त्यांची पाहायला मिळाली.